जसा आनंद वाटणं ही पॉझिटिव्ह इमोशन आहे, तसे बाकीचे इमोशन्स पण व्हॅलिड आहेत. बरोबर. पण त्या तोपर्यंतच व्हॅलिड आहेत जोपर्यंत त्या प्रवाही आहेत. बरं. म्हणजे त्या आल्या पाहिजेत आणि गेल्या पाहिजेत. बरं. मला पहिलीमध्ये सरांनी पट्टीनं मारलं होतं. मला अजूनही त्या सरांबद्दल राग आहे. जर एखादं इमोशन या प्रकारे मुक्कामाला राहिलं तर प्रॉब्लेम आहे. जसं इमोशन छोटा असो किंवा मोठा असो हा विषय गौण आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही ती किती काळ पकडून ठेवलेलं आहे. की समजा तुम्ही एखादी पाण्याची बॉटल हातामध्ये पकडलीत आणि ती 1 मिनिट 2 मिनिट पकडून ठेवलीत तर तसा काय तुमच्या हातामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. पण तीच बॉटल तुम्ही जर दिवसेंदिवस बरेच आठवडे पकडून ठेवलीत तर तुमच्या हातामध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होईल. करेक्ट. तर कुठलंही इमोशन जे आपल्या आतमध्ये पडून आहे बराच काळ तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. बरं. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो.